हाय फ्रेंड, तर इकडे पाहू शकताय काय माझ्या घरी खूप छान ताजी ताजी मच्छी आलेली आहे. तर ही मच्छी आहे गावठी आणि खाजण करून आणलेली आहे. तर हा टोक्या पाहिलत का, ह्या मावशीने खूप छान मेहनत करून अगदीच आपली छोटीशी असू असते त्याच्याने झोलून आणलेली मच्छी आहे, ताजी ताजी कोलंबी आणि कांबेरी. तर मी घेतली आणि खूप छान असं टेस्टी टेस्टी रस्सा बनवलेला आहे. पाहू शकते किती छान छोट्या छोट्या कोलंब्या आणि कांबेऱ्या एक नंबर भरलेल्या असतात बरं का अंड्याच्या. खूपच टेस्टी लागतात. तर मी बनवले खूप छान. या तुम्ही पण खायला. खूपच छान लागतात. तर आजचा आहे शनिवार. तर आजचं मला वाटतं काय व्हेज खाण्याचा दिवस नाहीच आहे. तर इकडे पाहू शकताय मी जेवण बनवता बनवता एक जवलावाली मावशी आली. खूप छान ताजा ताजा जवला होता त्यांच्याकडे आणि मग मी घेतलं ते. तर इकडे आमच्या मणिमाऊसुद्धा आहेत आणि त्यांनासुद्धा थोडंसं खायला दिलेलं आहे. तर इकडे पाहू शकते खूप छान ताजं ताजं होतं आणि मी घेतलं आणि माझ्या मिस्टरांना खूपच जवला आवडतो. आणि मी छान अशा जवळ्याच्या भजी बनवलेल्या आहेत. इकडे पाहू शकताय अगदी कुरकुरीत भजी. तर ओला जवळा असतो त्याच्या बनवतोच आपण, पण मी माझ्या मिस्टरांना सुक्या जवळ्याच्या सुद्धा भजी खूप आवडतात. तर इकडे पाहू शकताय छान रेडी झालेले आहेत. मुलं गेलेली आहेत स्कूलमध्ये. तर माझ्या मिस्टरांना आज कुठे बाहेर जायचं नव्हतं आणि आम्ही बाजारात सुद्धा आज गेलो नाही. त्याच्यामुळे आज घरीच होतो. म्हटलं छान गरमागरम भजी बनवूया. ताजा ताजा जवला होता. छान गरमागरम बनवल्या आणि लगेचच खाऊन घेतले. इकडे पाहतात मूव्ही माझे मिस्टर. तर म्हटलं मूव्ही बघता बघता टाईमपास खूप छान कुडकुडीत. आता मुलं येतीलच मग जेवून घ्यायचं आहे. तर इकडे पाहू शकताय जेवणाची तयारी. आज जेवणामध्ये पाहाल ना तर सगळं अलग-अलग जेवण आहे. सकाळी बनवले होते खाऱ्याची टापा तीसुद्धा राहिलेली आहेत. नंतर बनवलं छान असं हे झणझणीत मी कोळंबी आणि कांबेऱ्यांचं कालवण. त्याच्यासोबत चपाती. त्याच्यानंतर माझ्या सासूबाईंनी मच्छी दिली होती तीसुद्धा आहे. सकाळची खाऱ्याची टापा. आज जेवण ना पूर्ण नॉनव्हेजच, पण सगळं सुकं बाजार होतं आज खूप छान. तर ही मच्छी दिली होती माझ्या सासूबाईंनी. तर चला या जेवायला. हे होतं माझं दुपारचं जेवण. कसं वाटलं आजचं व्हिडिओ? नक्की लाईक, शेअर, कमेंट करून सांगा मला आणि या जेवायला.